हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तर माठाला दुडी म्हटलं असेल तर मी तुम्हाला अर्थ विचारतो, तुम्ही मला त्याचा अर्थ सांगा. दुडीवरी दुडी कसा अर्थ लावायचा? बरोबर, श्याम महाराजांनी सांगितलं दह्याने भरलेले माठावर माठ असा त्याचा अर्थ आहे. दुडीवरी दुडी म्हणजे दह्याने भरलेले माठावर माठ ही पहिली परंपरा होती. आता अवघड आहे भाऊ. नाही आता ते राहिलंच नाही. मी सांगून गेलो सगळं विज्ञान प्रगती पथावर. हो, पूर्वी गंगा जमुना म्हणून त्या ठिकाणी घागरी असायची. कोणत्या घागरी? अर्ध पितळ काशाच्या आणि अर्ध्या तांब्याच्या. आणि मग ती घागर डोक्यावर घेतली ना, हो, तर एक घागरीने पाणी आणायचं नव्हत्या पूर्वीच्या माऊली. हो, घागरीवर घागर. आता घेणं तर होत नाहीच, पण जर एखाद्या वेळेला काही कुठून नळ नाही आला तर जर आणायचं काम पडलं तर कळशीवर एकच कळशी, दोन शरीराचा संयम गेला म्हणून घराघरात शरीरात आजार आले. चांगलं कळतंय मला. माझ्या आईच्या मांडीवर लहानपणी डोकं ठेवायचं आणि सकाळी 3 वाजेला उठून आईने दळायचं. आता काळ बदलला, भाग्य या मुलीच. ही पूर्वीची त्या ठिकाणी प्रथा होती. आणि म्हणून दुडीवरी दुडी, दह्याने भरलेले माठावर माठ घेऊन साते सोबत मिळून सर्व जाती धर्मीयाच्या गवळणी मथुरेच्या बाजाराकडे निघाल्या. अजून एक पुरावा देतो. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला. जय श्रीराम. निघाला मथुरे हाटाला. तेने कोणी कृष धावला गोप घेऊनी बेगी. तेने कोणी नगरीत धावला गोप घेऊनी बेगी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला. 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 गवळणीचा थाट सोबत मिळून, हाट म्हणजे बाजार, कुठे? मथुरेच्या बाजाराकडे निघाल्या. अवघ्या मिळणी गवळणी जात होत्या मथुरा बाजार. उभा अडवा राहावे का जावे गोकुळी. 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 राहावे का जावे. बाजाराला चालल्या का नाही म्हणून त्याच्यासाठी थोडासा पुरावा दिला. दह्या दुधाचे माठावर माठ घेऊन मथुरेच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी गवळणी जाऊन पोहोचल्या. दह्या दुधाचा माल घेऊन गेल्या. पण गंमत अशी झाली, तुम्हाला खरं सांगू का, दिवसभरामध्ये जे मनुष्य दृश्य पाहतो स्वप्नात तेच येत असत, वेगळं नाही. केले कर्म झाले तसं ज्यांचा विषय परमात्मा आहे, डोक्यावरती दया दुधाचे माठ आहे
परंतु कार्याचा भार विसरल्या, नव्या नवे कार्याचा हेतू विसरल्या. तिथं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याचाच विसर पडलेला आहे. विकिता गोरस घ्या म्हणे, गवळणी गोरस म्हणजे दही. म्हणो बाजाराला गेलात ना, हो मग दही दूध घ्यायला गेलात ना, हो मग बाकीच्या गवळणी काय म्हणतायत, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, बाई माझ्या दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी, माझ्या हो कुठे गेली, बाजाराला विकण्या निघाले, दही दूध तूप आणि लोणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. दारोदारी त्या ठिकाणी दूधवाला दूध घेऊन येतोय, घेणाऱ्याला त्या ठिकाणी शंका येते, पाणी घातलंय वाटतं. दूध दारावर येतंय, पाण्याची शंका आहे. दारू मध्ये अख्खं पाणी आहे, पुरत नाही. गावाच्या बाहेर आहे. मला एकच सांगायचं, अशा अनेक गवळणी कृष्ण भक्तीवर आरूढ असणाऱ्या त्या ठिकाणी दही दूध घेऊन विक्री करण्यासाठी गेल्या, पण त्यांना तिथे कार्याचा विसर पडलेला आहे. गवळणी गोरस मनो विसरली, विसर पडलेला आहे. ही पण अवस्था आहे. हे इतकं सोपं नव्हे. नाथबाबा भागवतामध्ये वर्णन करतायत, एक माणूस त्या ठिकाणी 2 नामासाठी निघाला, हिमालयाची पायरी चढतोय. कृपण जरी दुरी जा येतो, घरीचे ठेवणे जीवी वाहे, तैसे माझे प्रेम पाहे, जो हृदयी वाहे सर्वदा. वाटतंय तुम्हाला त्या ठिकाणी विसर पडेल म्हणून? नाही. मुंगळ्याला कधी गुळाची ढेप सापडू नये, आणि जर मुंगळ्याला गुळाची ढेप सापडली तुम्ही का त्या ढेपीपासून त्याला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला तर अर्धा तुटून गुळात जाईल, पण सगळं आपल्या सोबत येणार नाही. असंच ज्यांना विषयाची गोडी लागली ते विषयाचं चिंतन करतायत. विषय ओढी भुलले असा पुरावा आहे. ज्यांचा विषय विषय झालेला आहे म्हणून गोड परमार्थ लागे. गावात कीर्तन चाललंय, मंदिरातून आवाज येतो, त्याला गोधडीच्या आतून आवाज येतो, पण ताण हो लागला, पुन्हा बोळे घेतले आणि कानात घातले. या जन्माचं भाग्य समज ऐकायला न जाता कानात घुसतंय, पण तरी तो जाऊ देत नाही. ज्याचा विषय विषय झालेला आहे त्याला परमार्थ हा कडू वाटत असतो. अर्थ लक्षात घ्या. मला काय सांगायचं, म्हणून ज्यांचा विषय परमात्मा झालेला आहे बाजारामध्ये त्या ठिकाणी गेल्या, पण कार्याचा विसर पडलेला आहे. कार्याचा विसर पडलेला आहे, कामाचा विसर पडलेला आहे. आणि मग कशाची घोषणा करू लागल्या, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. गोविंद घ्या दामोदर घ्या, दामोदर जागी, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी, दामोदर तब तब हासती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तब तब हासती मथुरे जा, तब तब मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या, दामोदर घ्या
डोक्यावरती दह्या दुधाचे माठ असताना मुखातून मात्र गर्जना आहे. हरी घ्या गोविंदू घ्या, कृष्ण घ्या, लल्ला घ्या गे बाईयानो. व्यावहारिक जगतामध्ये जीवन जगत असताना डोक्यावर आहे एक आणि तोंडातून घोषणा दुसरी. थोडासा विनोदाचा भाग तयार होतो. दह्या दुधाचे माठावर माठ असताना दही घ्या गे बाईयानो, लोणी घ्या गे बाई असं म्हणायचं ना. हो, पण दह्या दुधाच्या माठावर त्या ठिकाणी हात माठाला लावले हे खरं आहे. हो, पण तोंडातून मात्र देवाची घोषणा. गोविंदू घ्या, कोणी दामोदरू घ्या. असं दृश्य ज्या वेळेला मथुरावासी लोकांनी बघितलं आणि मग ते हसू लागले, निंदा करू लागले. परमार्थ करणारच थोडस चुकलं की माणसं त्या ठिकाणी फार मोठं करतायत. काय कळतंय म्हणले, त्यांना काय अक्कल आहे का? अहो, डोक्यावर दह्या दुधाचे माठ असताना म्हणे गोविंदू आणि दामोदर हो. मग आता डोक्यावर परिणाम नाही झाला तर मग काय म्हणायचं? बरोबर आहे, लोक बोलतायत तेही बरोबर आहे, गवळणी करतायत तेही बरोबर आहे. कारण देवाचं भूत एकदा अंगात शिरलं रे शिरलं की तिथे व्यवहारातले त्या ठिकाणी बाकीच्या भानगडी कमी होत आहे. तिथे संबंध नसतो दोन्ही. तो का म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यंग. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. एकदा एक विषय परमात्मा झाला रे झाला की बाकीचं तिथं सगळं आपोआप जात असत. पण तुम्ही आम्ही पाहणारे लोक म्हणू लागले त्या ठिकाणी काय, अरे काय म्हणले, यांच्या डोक्यावर काही परिणाम झाला का? तव तव जसे जशी घोषणा झाली तसे तसे तव तव. या शब्दाचा अर्थ आहे नेहमी नेहमी. का तिकडे घोषणा चालू आहे, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या. तसं तसं तव तव हसती मथुरेच्या गे. मथुरावासी लोक हसू लागले. पण तुम्हाला खरं सांगू का, ज्याला लोक हसतायत त्याचा कैवारी देव असतो. देव तारी तया मारी न कोण न मोडे काटा हिंडता वन. देवाने ज्याचं रक्षण केलं त्याला मारणारा त्रिभुवनामध्ये काही माईचा लाल पैदा झाला नाही. महाराज म्हणतात ज्याच्या नामामध्ये त्या ठिकाणी ज्यांना व्यवहारातला विसर पडलेला आहे आणि व्यवहारातली माणसं त्यांना असतात. अरे जो माझ्या भक्ताला हसत असेल आणि मग त्यांचा मान सन्मान राखणं हे माझं काम आहे. बरोबर आहे. सगळी दुश्मन भिडली द्रौपदीच्या विरोधामध्ये. दुर्योधन आणि दुःशासन भर सभेमध्ये साडी ओढू लागले, वस्त्र ओढू लागले. द्रौपदीला वाटलं द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, रथी महारथी माझे 5 त्या ठिकाणी रथी महारथी आणि पती करून करून काय करणार. पण हे सगळे डाबावर लागलेले त्या ठिकाणी अन्न खाल्लेले हे सगळी खाली पाहू लागली. दुश्मन त्या ठिकाणी छळ करतायत, साडी ओढतायत. मग लक्षात आलं, घोडे गुंदलाशी द्वारकेच्या राय द्वारकेच्या. घोडे गुंदलासी द्वारकेच्या राया द्वारकेच्या. हे वेळ का वेळ का सखया सखया वेळ का सखया
सेवन करत असेल तर हात धुण्यासाठी तुझ्या बहिणीकडे ये रे बाबा. इथे दुश्मनाने त्या ठिकाणी डाव मांडलेला. तुझ्या बहिणीचा छळ करतात. जर तू धावून आला नाही तर आबरू माझी नाही तुझी जाईल. प्रमाण हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी. विधी अवस्था आहे त्या ठिकाणी गोकुळातील गवळणीशी. दुश्मन लोक हसू लागले. तव तव हसती मथुरेच्या गे. आणि म्हणून हसणाराचे दात पाडण्यासाठी काय म्हणतायत गवळणी, गोविंद आणि दामोदर विकायला आणला असं म्हणतात. आता माझ्या भक्ताचीच त्या ठिकाणी सत्यता होऊ द्या म्हणून भरलेल्या दह्याच्या डेऱ्यामध्ये भगवान सगुण रूपाने प्रगट झाले. नाद बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. दुनिया मनारी गानो बाजाला भारी. दुनिया मनारी गानो बाजाला भारी. दुनिया मनारी गानो बाजाला. दुनिया मनारी गानो बाजाला भारी. 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 उत्तमय भारत गाणे बाई. उत्तमय भारत गाणे बाई. तुझ्या बोली दामोदर भागे. गोविंद घामानी दामोदर भागे. गोविंद घामानी दामोदर भागे. गोविंद घामानी दामोदर भागे. दामोदर दामोदर. थोडासा अर्थ समजावून घ्या. दुडिया माझारी. दुडिया म्हणजे माठ. माझारी म्हणजे डेऱ्याच्या आतमध्ये. दुडिया माझारी कानोबा झाला भारी. उचंबळे गोरस सांडे बाहेरी. थोडासा मराठीमध्ये अर्थ सांगतो. पाण्याच्या भरलेल्या घागरीमध्ये जर तांब्या टाकला तर काय होत आहे. घागर जशी पाण्याची उचंबळून खाली सांडते. बरोबर आहे. बरोबर आहे. तसंच भरलेल्या त्या ठिकाणी दह्याच्या डेऱ्यामध्ये भगवान बाळ रूपाने सगुण रूपाने प्रगट झाले. निंदा करणाराचा त्या ठिकाणी दणका चालूच. निंदा करता 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 एका निंदा करणाऱ्याला त्या ठिकाणी त्या डेऱ्यामध्ये देवाचा असा मोर पुसार दिसला. मोर मुकुट. अरे म्हणाले थांबा त्या ठिकाणी निंदा करू नका. काय म्हणतायत गवळणी. गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या. गोविंदू घ्या म्हणतायत. दामोदरू घ्या म्हणतायत. कृष्ण घ्या म्हणतायत. थांबा थांबा म्हणलं त्यांचंच बरोबर आहे. हो खरोखर त्यांच्या त्या ठिकाणी डोक्यावरती देव त्या ठिकाणी देव आणलेला आहे. गंजावर्ण डोळे माथा बाबर झोटी. सगुण रूप परमात्म्याचं त्या ठिकाणी निंदा करणाऱ्याने पाहिल्या बरोबर. आणि मग सगळ्याने श्री संताची माथा चरणावरी. सगळ्यांनी मात्र त्या गवळणीला दंडवत घातलं. मला एकच सांगायचं. अरे ज्याचं आपण नामस्मरण करतोय तुका म्हणे येथे पिशे तेथे तैसे असे. ज्याच्या नावाने आपण माळ घालतोय ज्याच्या नावाने जप करतोय तुम्हाला वाटतं का त्याला कळत नाही म्हणून. कळतंय त्याला. एक तत्व नाम दृढ धरी हरीशी करुणा
येईल तुझी. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये देवाचं नामचिंतन केलं तर त्याच्यात नोंद होते, तयाचा हरिक वाटे. म्हणून भरलेल्या त्या ठिकाणी डेऱ्यामध्ये सगुण रूपाने भगवान प्रगट झाले आणि निंदा करणारे मग शरण आले. महाराज म्हणतायत, दुडिया माझारी कान्होबा झाला भारी, उचंबळे गुरस सांडे बाहेरी. ज्यांच्या इच्छेप्रमाणे, ज्यांच्या कृतीप्रमाणे देवाने त्या ठिकाणी डेऱ्यामध्ये अवतार घ्यावा, ही साधना त्या ठिकाणी गोकुळातील गोपिकांची. गोकुळ ढुंडा वृंदावन धुनी, ढुंड चारो धाम, हरि कोण गली गय श्याम, कोण गली गया श्याम कानाबारी, कोण गली गया श्याम रे, कोण गली गय श्याम, कानाबारी, कोण गली गया गय श्याम बता दे सखी, कोण गली गय श्याम. घर सोडून धरले रान मी वृंदावने गेले, सर्वस्वाचा त्याग करून तुला जीवन आम्ही अर्पण केलंय देवा. म्हणून हाकून लावलं तरी जात नाही. त्याचं कारण हे, निर्गुण आकार झाला गुणवंत घाली, दंडवत पूजोनिया. देव म्हणताय, तुला जर तुझं कल्याण करून घ्यायचं असेल तर पूजा करून तू आम्हाला दंडवत घाल. क्या बात. हे सांगतो कशासाठी, सर्वस्वाने सर्वस्वाचा विसर पडून आणि त्याचीच गर्जना मुखातून चालू आहे. म्हणून त्यांची पूर्तता करण्यासाठी डेऱ्यामध्ये सगुण रूप त्या ठिकाणी प्रगट होतोय, अवतार घेतोय. आपण नाथ बाबाला विचारू, ही अवस्था एका गवळणीची, दुसऱ्या गवळणीची का सर्वांची? त्याचंच उत्तर महाराज अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी, एका जनार्दनी सबल सगुणी, एका जनार्दनी सबल सगुणी, एका जनार्दनी सबल हो, एका जनार्दनी सबल सगुणी, एका जनार्दनी सबल शेवटच्या चरणामध्ये, एका जनार्दनी सबलस गवळणी. असा हा आनंद घेणाऱ्या कोण? सर्व जाती जमाती, अनुसूचित जाती जमाती सहित सकळ अशी येथे आहे. सर्व मिळून गोकुळातील गवळणी आणि ब्रह्मानंदू त्या ठिकाणी सेवन करतायत. एका जनार्दनी सबलस, सर्व मिळून ब्रह्मानंदू न समाय मनी. श्रीमंताची मुलं का उमटून पडतायत माहितीये? त्यांच्या घरी दूध दुखत असतं म्हणून रोज आई त्या ठिकाणी दुधाचे घास त्यांच्या पोट्यात घालते, दूध प्यायला देते. त्याच दुधाचं चांगलं चुंगलं खाल्ल्याचं तेच श्रीमंताच्या पोराच्या चेहऱ्यावर दिसतंय.
पाहिल्याबरोबर लोक म्हणतायत मोठ्याचं लेकरू दिसतंय. काय त्याच्या कपाळावर नाव होतं का लिहिलं? माणूस जाणीजे बोले, झाड जाणीजे फुले. तुम्ही चांगला सात्विक आहार सेवन केला, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. तसं तुम्ही खरा आनंद घेतायत का खोटा घेतायत हे कुणाला विचारायची गरज नाही. काय पोरा लागली चट धरी वाट देवळाची, आमचे कुळी नव्हते आईसे हेच पिशे निवडले, लांचावले मन लागलीशे गोडी, ते जीवेन सोडी आईशे झाले ब्रह्मानंदू न समाय मनी. परमार्थ ज्याच्या गळी उतरलाय त्याची लक्षणं काय सांगू? पिटू भक्तीचा डांगोर, कोणीतरी त्याला सांगितलं त्या ठिकाणी संत सद्गुरु कृष्ण महाराजांच्या खोऱ्यामध्ये आता नवीन त्या ठिकाणी गणपती मंदिर झालंय आणि तिथे 3 दिवसाचा धर्म सोहळा होता. 3 रथी महारथी त्यांचं कीर्तन, आज भाकड महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे. अहो म्हणले 2 दिवस नाही जाणं झालं, पण चला ना आज काल्याचं कीर्तन ऐकून जरा प्रसाद घेऊ. दुसऱ्या लोकांना तुम्ही चला असं म्हणायला याला कोणी कमिशन दिलं? नाही नाही नाही, तिथे कमिशनचं गरज नाही. मुळामध्ये याला त्याची आवड आहे आणि मग याला आवड असल्यामुळे याच्या आवडीप्रमाणे हा कुणालाही सांगतो चला चला म्हणलं कीर्तनाला चला. काय म्हणतो अर्थ लक्षात घ्या. त्याचं कारण आहे ब्रह्मानंदू न समाय मनी. परमार्थ करणाऱ्याला त्या ठिकाणी असं म्हणतायत धरिताही परी स्वभावे बाहेरी. काय करतोय आपण त्याचं कर्म आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, पाहण्यातूनच दिसून येत आहे. म्हणून ज्याच्या जीवनात सतत रामनामाचा वर्षाव चालू आहे असा ब्रह्मानंद सेवन करतायत आणि तोच त्यांच्या मुखातून त्या ठिकाणी बाहेर पडतोय. आली मुखा वाटे अमृत वचन, एका जनार्दनी सबल सगवळणी. सर्व मिळून एकाच जातीच्या नव्हे, एकाच धर्माच्या नव्हे. आणि म्हणून महाराज म्हणतायत ब्रह्मानंदो न समाय मनी. म्हणून गोविंदो घ्या कोणी, दामोदरो घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. या नियमाप्रमाणे गोळे बाबड्या शब्दामध्ये अभंगाचा गवळणीचा भावार्थ झाला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करा. विठोबा रकुमाई होबार कुमाई, होबार कुमाई, होबार कुमाई, होबार कुमार, होबार कुमार, होबार कुमाई. प्रगटला बोला पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. 8 वर्षाच्या मूर्ती रूपाने भगवान बंदीखान्यामध्ये प्रगट झाले. याला कृष्ण त्या ठिकाणी मधून रस्ता दिला. याला कृष्ण चरित्र म्हणतात. नंदराजाच्या घरी नेऊन ठेवल्या बरोबर तिथे गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे आनंदोत्सव चाललेला आहे. दुश्मनाची मात्र घबराट सांगितलं पुढे बहुत करणे आहे. सर्वांची संघटना केली. सर्वांना सांगितलं कोण तहानेलेला आहे, कोण भुकेलेला आहे. सर्वांना त्या ठिकाणी भगवान परमात्मा जाहीर आव्हान करतायत. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. बस सर्वांचं संघटन केलं. देवाने सांगितलं त्या ठिकाणी या वाड्यामध्ये दह्या दुधाच्या उतरणी अगदी तुडुंब भरलेलं आहे. म्हणा 1 1 2 2 3 सर्वची सर्व संगडी त्या ठिकाणी. वरून माळदाच्या घराला छिद्र असतात, त्याला काय म्हणताय तुमच्या भागामध्ये? हा बरोबर. या भागामध्ये सवनं म्हणतायत, दक्षिण भागामध्ये त्याला धार म्हणतायत. माळदाच्या घराला वरून छिद्र असतं हवा येण्यासाठी. सगळीची सगळी फौज त्या सवण्यातून खाल्ली. वाटल तेवढं दैदूत खाल्लं. देवाने सांगितलं झाका डोळे. डोळे झाकले की 1 2 3 बाहेर. नित्याचं चोरी कर्म त्या ठिकाणी गवळणी कंटाळून गेल्या. आजा गाजा 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 आजा गाजा. देवाचा देवाबाई असा कसा देवाचा देवाबाई ठकरा, असा कसा देवाचा देवाबाई ठकरा.
हे लंगडा गे लंगडा गे लंगडा गे लंगडा हो 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 असा असणारा भगवान परमात्मा अनेक त्या ठिकाणी खोड्या करू लागले. देवाने सांगितलं झाका डोळे की बाहेर, झाका डोळे की आतमध्ये. त्याच्यामध्ये एक जरा सवंगडी होता, त्याच्यातच राहायचं आणि त्यालाच म्हणू लागला कोणत्या गाडीने नेतो म्हणून त्या ठिकाणी असे डोळे झाकले. झाका डोळे झाकले. एक एक दोन तीन. त्याला शंका होती कोणत्या गाडीने घेऊन जातो म्हणून त्याने असे डोळे झाकले. असे हे दिसत नाही. ही अशी माणसं लय खराब. याची सावली सुद्धा नको, ही अशी चांगली. लक्षात आलं तुमच्या? असं म्हणतायत कपटी मित्रापेक्षा उघाड शत्रू बरा. हो, ही अशी माणसं कधी आपल्या ताटात जहर घालून मारून टाकतील पता लागणार. त्याच्यात असं होतं एक जण कोणत्या गाडीने नेतो म्हणे डोळे झाका म्हणतो. झाकले त्याने डोळे पण असा. हो, देवाने खाऊ घातलं जाताने म्हणले झाक डोळे. याची आदतच तशी. असे झाकले. देवाने नेला पण नेमका त्या सवण्यातच अर्धा गुतीला, अर्धा वरण अर्धा खाली. बांगडीमध्ये जसा बांगडी पाईप फिट होतो. त्रस्त झालेले गवळणी दह्या दुधाची नासाडी म्हणती, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची अपुरे. आतमध्ये येऊन बघताय तर दह्या दुधाचा सडा घातलेला आहे. काठाच्या काठ्या होत्या बांबूच्या भरलेल्या. हे वरती कणू लागलं. अगं म्हणले सापडला सापडला. असा मारला कमरेपासून खाली. मग धावा केला. कृष्ण कृष्ण. देवाने तिकून सांगितलं आता डोळे झाक म्हणल्यावर असं पासीन का? नाही 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 तसं नाही करणार म्हणले. आता झाक डोळे. झाकले डोळे. त्याने असं पक्केच डोळे झाकले आणि हाताने दाबून धरले. मान एक दोन तीन. 3 दिवस 3 रात्र त्याने डोळे उघडले नाही, डोळ्यावरचे हातही काढले नाही. चमत्काराशिवाय माणसं नमस्कार करत नसतात आणि म्हणून अनेक लीला करू लागले भगवान. आणि मग सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं आता बस भरपूर दही दूध खाल्लं. आणि म्हणून सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे रानात जा. सर्वांना सूचना दिली आता सर्वांनी गाया घेऊन रानामध्ये यायचंय. निघाले भगवान परमात्मा गाया घेऊन. चालत गोपाळा गाई मागे. चालत गोपाळ गाई मागे. चालत गोपाळ गाई मागे. यमुना नदीमध्ये गायी पाणी पाजलं. यमुनाच्या तटी खेळ मांडलेला आहे. विटे दांडू शेंडू लघुरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी गाई गोपाळ. एकदमाचा खेळ. हा मामा पोरा हा मामा हमारी वाज घमा. हम पोरा हमारा तुम्हारी वाजे गमामा. वाजे गमामा. तुम्हारी वाजे गमामा. एकदमाचा खेळ. खेळ विटे दांडू आता खेळ विटे दांडू. खेळ विटे दांडू.
भिवू नको गांडू, आता खेळ विट्टी दांडू. हो 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 गांडू, आता माणसाच्या जन्माला येऊन गळ्यात माळ घालून तुला देवाचं नाव घ्यायला काय लाज वाटते. एकदमाचा खेळ खेळून गोपाळ गळी थकले. सांगितलं खांदेवार पोटे भोक काय खेळायाचे सुख खडके सोडिल्या मोठा, किंवा माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनी तानावे हरी तुझी गोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगुली रे. सगळ्या शिदोरे एकत्रित करून भगवान कृष्ण परमात्मा आज भगवान गणेशाच्या या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्या निमित्ताने आपल्याला सर्वांना या आमोनाकर मंडळींना त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद देत आहेत. म्हणून त्या निमित्ताने आदरणीय आमचे किशोर महाराज संगीत विशारद, हरिभक्तपरायण संतोषजी महाराज वाहक, अजून त्यांच्या संपर्कात असणारी शिष्य मंडळी, भजनी मंडळी, गावातली परिसरातली, कृष्ण महाराज बोरकडे सुंदर त्या ठिकाणी मृदंग वाजवला. मला वाटतं एकदा तेलंगणामध्ये योग आला तर आज आला नाही का, आणि म्हणून सुंदर मृदंगाची साथ दिली. हरिभक्तपरायण नंदकिशोर महाराज, सगळी परिसरातली मंडळी, सर्वांनी भरभरून तुम्ही 2 तास दिले. 11:15 आपलं विना उभं राहिलं. आता किती वाजले? 1ला काय 10-5 मिनिटं कमी असतील. म्हणून ही पोषक वेळ आपली इथे समाप्त झाली. म्हणून पुनश्च सर्व गुणवान मंडळींनी कीर्तनाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांना माझा साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे ज्यांच्या सानिध्यामध्ये काला मिळतो त्या वारकरी संतांचं एकदा भजन करा. झालेली सेवा गुरुनाम गुरु जोग महाराज, वैकुंठवासी परमपूजनीय मातर्व वाशिंदे खनेपुरीकर भक्त हनुमंतरायाच्या चरणी उपस्थित वारकरी आणि उपस्थित आई वडिलांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तसं परिसरामध्ये आलो, पण तुमच्या गावात पहिल्यांदाच आलो. आपल्या गावातील हरिभक्तपरायण श्याम महाराज जाधव, त्यांच्या मातोश्री परमार्थिक कीर्तनकार आहे, भागवताचार्य आहे, आणि म्हणून युट्यूबचं योग आहे. कुठेतरी योग आला असेल, म्हणून त्या निमित्ताने तुम्हा गावकऱ्यांची परवानगी घेऊन श्याम महाराजांनी मला संपर्क साधला आणि ही काल्याची सेवा माझ्याकडे दिली. भोळ्या बाबड्या शब्दामध्ये पार पडली. म्हणून एकदा संतांचं त्या ठिकाणी भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज, माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, माऊली तुकाराम महाराज, माऊली हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.